अभिमान संस्कृतीचा, ध्यास परिवर्तनाचा। वर्तमानातील समस्यांचा परखड वेध घेण्यासाठी पहा फक्त संकल्प न्यूज मराठी। स्त्री शक्तीच्या सन्मानार्थ संकल्प न्यूज मराठी घेऊन येत आहे एक नवी मालिका, महाराष्ट्राची महिला शक्ती। स्वकर्तृत्वाने ज्या महिलांनी स्वतःची एक वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे, अशा विविध क्षेत्रात अग्रणी स्थानावर असणाऱ्या यशस्वी महिलांची यशोगाथा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपणासमोर घेऊन आलो आहोत। संकल्प न्यूज मराठीचा हा एक केवळ कार्यक्रम नसून मोहीम आहे, महाराष्ट्रातील दुर्गांचा स्वाभिमान जागृत करण्याची। नमस्कार, मी ईशा, आपण पाहताय संकल्प न्यूज मराठी। महाराष्ट्राची महिला शक्ती आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। कार्यक्रमाच्या आजच्या भागात आम्ही आपली भेट घडवून देणार आहोत वाईची कन्या कुमारी स्नेहांजली ननावरे यांची। कुमारी स्नेहांजली ननावरे यांची नुकतीच भारतीय नौदलात सब लेफ्टनंट पदी निवड झाली आहे। भारतीय नौदलात इतक्या वरिष्ठ पदावर निवड होणारी सातारा जिल्ह्यातील पहिली मुलगी कुमारी स्नेहांजली ननावरे या ठरल्या आहेत। अगदी सर्वसामान्य कुटुंबातील कुमारी स्नेहांजली ननावरे यांनी अगदी परिश्रमाने, अगदी कष्टाने मेहनत घेऊन आजचे हे यश मिळवले आहे। देशाच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतला आहे। आजकाल प्रत्येक क्षेत्रात आपल्याला महिला शक्ती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं। मात्र एकंदरीतच कोरोना महामारीचा काळ असेल, त्यामध्ये पुस्तकांची उपलब्धता नसणं आणि कुठल्याही पर्सनल कोचिंग क्लास शिवाय कुमारी स्नेहांजली ननावरे यांनी हे यश संपादन केलं आहे। कुमारी स्नेहांजली ननावरे यांना लहानपणापासूनच खेळाची विशेष आवड होती। त्यांनी धनुर्विद्या खेळात अगदी तालुका स्तरापासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत आतापर्यंत 120हून अधिक पदकांची कमाई केली आहे। त्यांच्या आजच्या या यशाचं श्रेय त्या पूर्णतः आपल्या आई वडिलांना व शिक्षकांना देतात। आपण पाहूयात संकल्प न्यूज मराठीशी संवाद साधताना कुमारी स्नेहांजली ननावरे यांनी सांगितलेला त्यांचा आतापर्यंतचा संपूर्ण यशाचा प्रवास। माझं नाव स्नेहांजली राजेंद्र ननावरे। सध्या माझी निवड इंडियन नेव्हल अकॅडमी एझिमला केरला येथे सब लेफ्टनंट पदी ट्रेनिंगसाठी झालेली आहे। ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर मला सब लेफ्टनंट म्हणून मी पोस्ट होईन। मी हे ऑफिसर होण्याचं स्वप्न 10वी मध्ये पाहिलं होतं आणि 10वी ते आत्तापर्यंत ऑफिसर होईपर्यंतचा प्रवास आणि 10वी मध्ये असं काय घडलं की 10वीला मी हे ठरवलं की मला ऑफिसर बनायचं आहे, याबद्दल मी आज तुमच्यासोबत बोलणार आहे। माझं स्कूल जॉय चिल्ड्रन्स अकॅडमी आहे। स्कूलिंग लाईफमध्ये आम्हाला नेहमी मोरल व्हॅल्यूज जे काही असतात लाईक ओबिडियन्स, रिस्पेक्टिंग टीचर्स, क्लीनलीनेस, हे सगळ्या मोरल व्हॅल्यूज आम्हाला शिकवल्या जायच्या आणि त्यासोबत की तुम्ही समाजासाठी काहीतरी देणे लागता, ही एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटीची फीलिंग डेव्हलप करत राहायचे। जसे की आपले 26 जानेवारीला फंक्शन्स होतात, 15 ऑगस्टला इंडिपेंडन्स डे आपण सेलिब्रेट करतो स्कूलमध्ये। सो ह्या दोन्ही ओकेजन्सला आम्हाला आपण देशासाठी काय करू शकतो आणि देशासाठी किती देणं लागतो ह्याबद्दलचा इम्पॉर्टन्स सांगितला जायचा। जेव्हा प्रोसेशन्स असतात लाईक वाईमध्ये मी जिथे राहते तिथे गणपती प्रोसेशन असते, बेंदूर साजरा करतात। मग ह्या इव्हेंट्समध्ये जेव्हा कधी मला इनडिसिप्लिन दिसायचा आणि जेव्हा पोलीस यायचे तेव्हा सगळे डिसिप्लिनली वागायचे, लाईक ऐकायचे त्यांचं, सगळे घाबरायचे। सो मी लहानपणी खूप क्वेश्चन करायचे प्रत्येक गोष्टीला। मी विचारलं घरी की असं का आहे की पोलिसांना बघून सगळे डिसिप्लिन का बिहेव करतात। मग मला सांगितलं की जे आपले रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात ते नाही फॉलो केले की पोलीस पनिश करतात आणि ते सगळ्यांनी फॉलो करावेत म्हणून पोलीस असतात। सो मला तेव्हा पोलिसांची कन्सेप्ट समजली। मग मी हा प्रश्न विचारला की रूल्स अँड रेग्युलेशन्स कोण बनवतं आणि मग पोलिसांच्या वरती कोण असतं। मग तेव्हा मला समजलं की पोलिसांच्या वरती एक ऑफिसर असतो आणि एखादी सोसायटी जर व्यवस्थित चालायची असेल तर त्याच्यासाठी ऑफिसर खूप मोठा रोल प्ले करत असतो। मग तेव्हा मला समजले की ओके, ऑफिसर ही पोस्ट खूप मोठी आहे आणि जर समाजासाठी आपल्याला काही चांगलं करायचं असेल किंवा समाजामध्ये चांगले समाज नीट किंवा एक सुरळीतप्रमाणे चालू राहावा असं वाटत असेल तर ऑफिसर त्याच्यामध्ये खूप मोठा रोल प्ले करतो। आणि आमचे 10th स्टँडर्डमध्ये जेव्हा आम्ही होतो तेव्हा आमच्या स्कूलचे फाउंडर आहेत मिस्टर कारंडे सर, ते आमचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लासेस घ्यायचे आणि दर संडे किंवा दर सॅटर्डे संडेला आम्हाला वेगवेगळ्या करिअर्सबद्दल ते सांगायचे। आणि एका संडेला जेव्हा आम्ही 10th मध्ये फायनल मंथ्स आमचे राहिले होते 10th स्टँडर्डचे, तेव्हा त्यांनी सगळ्यांना एक क्वेश्चन केला की तुम्हाला 10वी नंतर काय करायचं आहे। तोपर्यंत तर चालूच होतं की कोणाला काय हवंय,
कोणाला काय बनायचं आहे, एखाद्याला इंजिनियर बनायचं आहे, डॉक्टर बनायचं आहे, टीचर बनायचं आहे. मग तेव्हा मी विचार केला की नक्की मला कोणत्या फील्डमध्ये काम करायला आवडेल. मग स्वतःला जेव्हा क्वेश्चन केला की मला कुठे काम करायचं आहे, तेव्हा मला समजलं की ओके, मला ऑफिसर म्हणून काम करायचं आहे. मग त्यावेळी मी डिसाईड केलं होतं की मला ऑफिसर बनायचं आहे. त्याच्या आधी मी स्पोर्ट्समध्ये खूप ॲक्टिव्ह होते. लाईक मी 4th स्टँडर्डपासून आर्चरी गेम खेळते आणि आर्चरीमध्ये मला 120च्या वर स्टेट आणि नॅशनलचे मेडल्स आहेत. मी आर्चरीची नॅशनल प्लेयर आहे आणि इंडिया कॅम्पसाठी मी 4 वेळा सिलेक्ट देखील झाले होते. बट मला स्पोर्ट्स ही आवड आहे आणि पॅशन म्हणून मी स्पोर्ट्स करत होते. करिअर म्हणून मी स्पोर्ट्स चूज नाही केलं बिकॉज मला जे काम करायची इच्छा होती किंवा ज्या फील्डमध्ये काम करायचं ते फील्ड एक ऑफिसर म्हणून काम करायचं होतं. आणि स्पोर्ट्स माझ्यासाठी आवड आहे आणि पॅशन आहे, ते मी लाईफटाईम कधीही आणि कितीही करू शकते. सो मी डिसाईड करताना हे होतं की माझं पॅशन काय आहे आणि करिअर काय आहे. सो मी पॅशन माझं स्पोर्ट्स ठेवलं आणि माझं करिअर एक मला ऑफिसर बनायचं होतं हे डिसाईड केलं. त्याच्यानंतर मी 10th नंतर 11th आणि 12th ही सायन्समधून केली आहे आणि त्याच्यामध्ये देखील मला 65% होते 12th सायन्सला. बट आफ्टर 12th मी हे डिसाईड केलं की मला आर्ट्स फील्डकडे जायचं आहे बिकॉज आर्ट्समध्ये जे सब्जेक्ट्स असतात ह्युमॅनिटीजचे ते सगळे कॉम्पिटेटिव्ह एक्झामशी रिलेटेड आहेत. मग मी हे डिसाईड केलं की ओके, मी BA इन आर्ट्स करणार. तेव्हा मी घरच्यांसोबत बोलले की मला आता आर्ट्स फील्ड निवडायची आहे. सो आधी त्यांनी क्वेश्चन केला मला की कशासाठी, मग तुझं नक्की रिझन काय आहे. असं नाही की तू ठरवलं तर ठीक आहे कर किंवा नको करू, बट मग क्वेश्चन होता की कशासाठी. मग मी त्यांना एक्सप्लेन केलं की हे जे सब्जेक्ट्स आहेत ते आर्ट्सशी रिलेटेड कॉम्पिटेटिव्ह एक्झामशी रिलेटेड आहेत आणि ते मला फायद्याचे ठरतील. सो त्यांनी पण सपोर्ट केलं. त्यांनी काउंटर क्वेश्चन नाही केलं. त्यांना समजलं की ओके, ही करणारच आहे आणि तिला हीच फील्ड हवी आहे. सो त्यांनी मला होकार दिला की ओके, तू BA इन आर्ट्स कर. मग मी BA इन आर्ट्स केलं आणि BA इन आर्ट्सला माझं स्पेशलायझेशन सब्जेक्ट हा इंग्लिश लिटरेचर होता. माझं BA किसनवीर महाविद्यालयामधून झालेलं आहे आणि ते करत असताना मी शिवाजी युनिव्हर्सिटीचे टॉपर आहे इन इंग्लिश सब्जेक्ट. सो तेव्हा मी इंग्लिश सब्जेक्ट या कारणासाठी माझ्या स्पेशलायझेशनला ठेवला होता. फर्स्टली तो माझा इंटरेस्ट आहे. लाईक इंग्लिश सब्जेक्ट मला इंग्लिश सब्जेक्टमध्ये आणि इंग्लिश लिटरेचरमध्ये माझा खूप इंटरेस्ट आहे, सो मी तो ठेवला. आणि सेकंडली हे होतं की UPSCचे जे सिव्हिल सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये एक ऑप्शनल सब्जेक्ट असतो. सो मी माझा ऑप्शनल सब्जेक्ट पुढे जाऊन इंग्लिश लिटरेचर ठेवणार होते. आणि BA होईपर्यंत मी हे ठरवलं होतं की मला स्पोर्ट्स करायचं आहे आणि इंटरनॅशनलचं गोल्ड घ्यायचं आहे. सो माझं BA फायनल इयरपर्यंतच मी आर्चरी कंटिन्यू करणार होते. त्याच्यानंतर मी टोटल डेडिकेशनने कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स ठरवलं होतं आणि पोस्ट काढल्यानंतर मी पुन्हा आर्चरी कंटिन्यू करेन असं ठरवलेलं. सो त्याप्रमाणे मी इंटरनॅशनल माझी झाली नाही, मी इंडिया कॅम्पपर्यंत जाऊन आले. सो त्याच्यानंतर BA नंतर मी आर्चरीला ब्रेक घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर BA इन आर्ट्स झाल्यानंतर मी पुण्याला गेले. तिथे माझे कॉम्पिटेटिव्हचे क्लासेस मी केले 1 वर्षभर आणि 2019 ते 20 मी पुन्हा वाईला आले सेल्फ स्टडीसाठी. 19 ते 20 मी सेल्फ स्टडी केला. इथे लोकमान्य टिळक ग्रंथालय म्हणून आहे, तिथे मी डेली स्टडी करायचे. माझा स्टडी टाईम 10 तास होता. स्टार्टला कमी होता, लाईक 4-5 आवर्स होता. मग हळूहळू वाढवत गेले आणि 8 तासांचे मग 10 तास झाले. 10 तास स्टडी करायचे, 8 तास मी रेस्ट करायचे आणि 6 तास माझा लीजर टाईम होता, ज्या टाईममध्ये मी घरी काम असेल किंवा फ्रेंड्ससोबत टाईम स्पेंड करणं असेल किंवा माझ्या हॉबीज असतील त्या करायचे. आणि स्टडीसाठी मेन थिंग आहे की तुम्ही सिलेबस फॉलो करणं आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स फॉलो करणं. मी सगळ्यात पहिली गोष्ट जी केली ती सिलेबस इन डिटेल्ड सिलेबस लिहून घेतलेला UPSCचा आणि त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर स्टडी केले आणि NCERTs बेसिक आहेत. लाईक NCERT स्टडी केले की आपले कन्सेप्ट्स क्लिअर होतात आणि कोणतेही क्वेश्चन आला तरी आपण त्याच्यासोबत डील करू शकतो. सो मी जो UPSC सिव्हिल सर्व्हिसेससाठीचा स्टडी जो केला होता तो मला UPSCच्या CDS एक्झामसाठी खूप उपयोगी पडला पुढे जाऊन. मग CDS किंवा डिफेन्स सर्व्हिसेसकडे मी सिव्हिल सर्व्हिसेसकडून का वळले हा एक क्वेश्चन आहे. याच्या आधी मी खूप अनअवेअर होते की मुलींना डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये काय संधी आहेत. पण एक दिवशी मी ASI आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटला भेट दिली होती. तिथे खेलो इंडियाची कॉम्पिटिशन झाली होती आणि माझी बहीण तिथे पार्टिसिपंट होती. सो मी तिथे गेलेले आणि तिथे जे ऑफिसर्स होते, तिथे जे सोल्जर्स होते त्यांचे मी कॉन्व्हर्सेशन्स ऐकले ऑफिसर्सचे
आणि ते खूप हाय लेवलवाले होते. थॉट प्रोसेस खूप हाय लेवलची होती आणि त्यांचं जे डिसिप्लिन होतं, त्यांचं जे लाईफस्टाईल होतं, जे लिव्हिंग स्टाईल होतं किंवा जे युनिटी आणि ते जे काम करताना एकत्र काम करायचे, हे बघून मला खूप छान वाटलं आणि असं वाटलं की हां, जर मला ऑफिसर बनायचे तर मी इथे देखील बनू शकते आणि ही लाईफस्टाईल किंवा हे वर्क लाईफस्टाईल जे आहे, वर्क जिथे करू शकतो हे जर असेल की हे जर डिफेन्स सर्व्हिसेस असतील तर मला देखील आवडेल. मग मी घरी आले, त्याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन घेतली, पण मला पूर्णपणे इन्फॉर्मेशन भेटली नव्हती तेव्हा. मला वाटलं की ओके आपण एलिजिबल नसेल, बिकॉज मी त्यांच्या वेबसाईटवरती चेक केलेलं, तेव्हा जी नोटिफिकेशन आलेली त्यासाठी मी एलिजिबल नव्हते. मग काही दिवसांनी डॅडींचे एक फ्रेंड आहेत, रिटायर्ड कर्नल मुजुमदार म्हणून, ते घरी आले होते भेट द्यायला. त्यांनी सहजच विचारलं की माझं काय चालू आहे सध्या, कोणती एक्झाम देते आहे किंवा कोणत्या क्लासमध्ये आहे. मग त्यांना मी सांगितलं की UPSC सिव्हिल सर्व्हिसेसचा स्टडी करते आहे आणि माझं बॅचलर्स कंप्लीट झालेलं आहे आणि मास्टर्सचा स्टडी चालू आहे इंग्लिशचा. मग त्यांनी मला विचारलं की तू डिफेन्स फोर्सेस किंवा मिलिटरी जॉईन करायला इंटरेस्टेड आहेस का. सो माझं इन्स्टंट आन्सर हो होतं, बिकॉज मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झालेला. मग त्यांनी मला सांगितलं की CDS म्हणून एक एक्झाम असते, त्यामध्ये तुम्ही जसे की UPSCच ती कंडक्ट करते, फक्त UPSC सिव्हिल सर्व्हिसेसमधून आपण सिव्हिल सर्व्हिसेसकडे जातो, लाईक IAS, IPS, IFSकडे. आणि UPSC CDS थ्रू आपण इंडियन आर्मीमध्ये जाऊ शकतो, OTA थ्रू, लाईक ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीसाठी CDS थ्रू एक्झाम होते. मग मी त्यांना म्हणलं ओके, मी अजून इन्फॉर्मेशन घेईन आणि स्टडी स्टार्ट करेन. मग ते गेले पुण्याला आणि त्यांनी स्वतःहून CDS पाथफाइंडर म्हणून एक बुक मला कुरिअर केली, बिकॉज तेव्हा लॉकडाऊनचा पिरियड चालू होता, मी तिकडे जाणं शक्य नव्हतं आणि पार्सल कुरिअर जे ॲमेझॉनचे होते ते पण काही चालू नव्हते. सो त्यांनी स्वतःहून ती बुक मला घेऊन कुरिअर केली. मग मी त्या बुकमधून जो CDSचा सिलेबस होता तो फॉलो केला, पुन्हा NCERT स्टडी केला CDSच्या हिशोबाने, त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर स्टडी केले. त्याच्यामध्ये 2 पेपर्स आहेत, लाईक जनरल स्टडीजचा एक पेपर आहे आणि दुसरा पेपर जनरल इंग्लिशचा आहे. सो इंग्लिश माझं आधीपासूनच स्कूल लाईफ, कॉलेज लाईफमध्ये इंग्लिश झाल्यामुळे मला ते एवढं अवघड नाही गेलं. बट हां, त्याच्यासाठी मला काम करावं लागलेलं, बिकॉज काही क्वेश्चन्स असे होते जे की ट्रिकी होते, जे स्टडी केल्याशिवाय होऊ शकत नव्हते. सो मी त्यासाठी पण पुन्हा स्टडी केला आणि फर्स्ट UPSCची CDS जेव्हा मी दिली तेव्हा मी ती क्लिअर नाही केली, कारण माझा स्कोर 92 आला होता आणि कट ऑफ लागला 95. मग मी सेकंड CDS जी आहे ती 2021 फेब्रुवारीमध्ये दिली आणि ती मी क्लिअर केली 122 मार्क्सने. त्या एक्झामसाठी प्रिपेअर करत असताना इंडियन नेव्हीचं एक नोटिफिकेशन आलं होतं, जे की डायरेक्ट एंट्रीच्या बेसवरती होतं, ज्यासाठी मी फॉर्म भरला. डायरेक्ट एंट्री मास्टर्स इन इंग्लिशसाठी डायरेक्ट एंट्री होती, वेकन्सी एकच होती आणि दोन्हीसाठी होती, लाईक मेल आणि फिमेलसाठी एक पोस्ट होती. सो मी ती ॲड बघितली, मला एका फ्रेंडने पाठवली. सो त्याच्यानुसार मी तो फॉर्म फिलअप केला. मी त्यासाठी एलिजिबल होते आणि ऑल ओव्हर इंडियामधून ते फक्त 40 लोकांना शॉर्टलिस्ट करणार होते इंटरव्ह्यूसाठी. आणि त्याच्यानंतर 6 महिने गेले होते फॉर्म भरल्यानंतर, 5-6 महिने, आणि एक दिवशी मेल आला की तुम्ही इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट झाला आहात. आणि हा मेल मला 14 ते 15 मे या दरम्यान आला होता आणि माझा इंटरव्ह्यूची रिपोर्टिंग 31 मे होती. सो 15 दिवस आधी मला मेल आला की तुम्ही SSB इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट झाला आहात इंडियन नेव्हीच्या. तोपर्यंत इंडियन आर्मीची जी मी एक्झाम दिली होती UPSC CDS, त्याचा रिझल्ट देखील आलेला आणि मी ती देखील क्लिअर केली होती आणि त्याचा इंटरव्ह्यू अजून बाकी आहे, त्याचा इंटरव्ह्यू अजून शेड्यूल झालेला नाही आहे. सो मग मी नेव्हीच्या जसं की मी आधी सांगितलं UPSC CDSची प्रिपरेशन चालूच होती आणि स्कोर चांगला होता. सो मला माहीत होतं की मी इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट होणार आहे. सो मी त्याचा इंटरव्ह्यू चालू ठेवलाच होता आणि SSB इंटरव्ह्यू फॉर नेव्ही आणि SSB इंटरव्ह्यू फॉर आर्मी हे दोन्ही सेम असतात, सिमिलर असतात. सो तो स्टडी मला इकडे उपयोगी पडला आणि नेव्हीचं मग मी इन्फॉर्मेशन काढली की इंटरव्ह्यू प्रोसिजर काय सेम होती आणि मग नेव्हीबद्दलचे इन्स्टिट्यूशनची माहिती घेतली. मग जे सेक्टरसाठी मी फॉर्म भरलेला, लाईक एज्युकेशन केडरसाठी मी फॉर्म भरला होता, मग एज्युकेशन केडरबद्दल माहिती घेतली की तिथे काम काय असणार आहे किंवा मी जर सिलेक्ट झाले तर मला काम काय करावं लागणार आहे. त्यानुसार मी सगळी माहिती घेतली. SSB इंटरव्ह्यूसाठीचं प्रिपरेशन म्हणजे गाईडन्स भरपूर घेतला मी बऱ्याच लोकांकडून. जे कॅन्डिडेट्स आधी सिलेक्ट झालेले होते त्यांना मी इंस्टावरती कॉन्टॅक्ट केला, इंस्टाग्रामवरती. काही जणांना मी स्वतःहून कॉल केले आणि त्यांच्याकडून माहिती घेतली की ओके प्रोसिजर काय आहे, तुम्ही प्रिपेअर कसं केलं.
कविता मोदी मॅम म्हणून इंस्टाग्रामला आहेत, त्यांचे बरेचसे चॅनल्स यूट्यूबला पण बरेचसे व्हिडिओज यूट्यूबवरती पण आहेत, त्यांना मी फॉलो केलेलं. कर्नल MM नेहरू म्हणून आहेत, जे यूट्यूबला त्यांचे व्हिडिओज आहेत आणि इंस्टाग्रामवरती देखील आहेत. सो त्यांना देखील मी फॉलो केलं होतं. सो असं बऱ्याच जणांकडून गायडन्स घेऊन मी ह्या इंटरव्ह्यूसाठीचा स्टडी केलेला. बट जर एखादी एक्झाम क्लिअर करायची असेल तर आपण स्टडी करून 1 वर्ष 2 वर्षात करू शकतो. पण जर एखादा इंटरव्ह्यू क्लिअर करायचा असेल तर आपल्याला आत्तापर्यंतची लाईफ, जे आपण लाईफमध्ये केलं आहे, जे लोक आपल्या लाईफमध्ये आहेत, ज्या टीचर्सनी, ज्या पेरेंट्सनी आपल्याला डेव्हलप केलं, आपल्याला ग्रूम केलं, आपल्याला वाढवलं आहे, यांचा आपल्या पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये खूप खूप जास्त रोल प्ले करतात ते. बिकॉज माझ्या स्वतःच्या इंटरव्ह्यूमध्ये हे जास्त बघितलं गेलं की मी एक व्यक्ती म्हणून काय आहे, हे एज्युकेशन किंवा जनरल स्टडीवालं नॉलेज चेक करतातच नक्कीच, बट त्यासोबत तुम्ही व्यक्ती कसे आहात, तुमचं व्यक्तिमत्व काय आहे, ह्याच्यावरती जास्त फोकस इंटरव्ह्यूमध्ये असतो. सो इंटरव्ह्यूसाठीचं जे होतं ते आधीपासून जे मी केलेलं आहे, लाईक एज्युकेशन स्कूलिंग डेजमधलं असेल, तिथे मी जे गोष्टी शिकले की क्लीनलीनेस, ओबिडियन्स, रिस्पेक्टिंग टीचर्स, हे सगळं कामाला आलं. घरातून जे मी शिकले की जी कोणती अपॉर्च्युनिटी येईल, जे काही तुमच्या लाईफमध्ये येईल, त्याच्यासाठी तुम्ही प्रिपेअर राहायला पाहिजे आणि डेडिकेशननी काम केलं पाहिजे. आणि नेक्स्ट मग कॉलेज डेजमध्ये मी जे शिकले की ऑर्गनायझिंग अबिलिटी असेल किंवा पब्लिक स्पीकिंग असेल, एखादी ॲक्टिव्हिटी असेल त्यात पार्टिसिपेट करणं. स्पोर्ट्समुळे मी शिकलेली की स्पोर्ट्समन स्पिरिट जे काय असतं ते, किंवा टीममध्ये वर्क कसं करायचं आहे, किंवा कधी मी हारले तर मग ते हार कशी पचवायची आणि जिंकले तरी पण किती डाऊन टू अर्थ राहायचं, हे मला स्पोर्ट्सने शिकवलं. सो माझी जी आत्तापर्यंतची लाईफ होती, जे मी त्यामध्ये केलेलं आहे, ते सगळं मला माझ्या इंटरव्ह्यूमध्ये फायद्याचं ठरलं. बिकॉज तशी मी डेव्हलप होत गेले, माझी पर्सनॅलिटी डेव्हलप होत गेली आणि मी त्या पोस्टसाठी कॅपेबल होत गेले. आणि मग माझा इंटरव्ह्यू कोलकातामध्ये झाला आणि कोलकातामध्ये इंटरव्ह्यू झाल्यानंतर 5 दिवसांचं मेडिकल्स झाले. 5 दिवसांच्या माझा हा फर्स्ट इंटरव्ह्यू होता SSBचा आणि फर्स्ट इंटरव्ह्यूमध्येच मी स्क्रीनिंग देखील झाले आणि त्यानंतर 5 डेज नंतर रेकमेंड देखील झाले आणि मी तिथे मेडिकल्स देखील क्लिअर केले. सो फर्स्ट इंटरव्ह्यूमध्येच मी हे क्लिअर करू शकले. हे फक्त मी एकटीने केलं असतं तर नसतं झालं, बट त्यामध्ये बाकीच्यांचा देखील सपोर्ट होता. लाईक माझे टीचर्स असतील, माझी फॅमिली असेल, माझे फ्रेंड्स असतील, या सर्वांनी मला त्यासाठी मदत केली होती. आणि 1 वर्षात किंवा 2 वर्षात करण्यासारखी ही प्रिपरेशन नाही आहे इंटरव्ह्यूसाठी किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी. तुम्ही आत्ता जर तुम्हाला समजतं आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटबद्दल, तर तुम्ही आत्तापासून स्टार्ट करा आणि स्वतःला डेव्हलप करत राहा. जरी मी आता सिलेक्ट झाले असले तरी माझ्यामध्ये देखील असे बरेच गोष्टी आहेत ज्या मला डेव्हलप करायच्या आहेत, ज्या इम्प्रूव्ह करायच्या आहेत. सो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही एक विशियस सायकल आणि तुम्ही ती आणि कॉन्स्टंट कंटिन्युअस सायकल आहे, ती कंटिन्यू करत राहिली पाहिजे. आणि त्याचा फायदा कोणत्याही फील्डमध्ये होऊ शकतो, असंच नाही की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत, बट तुम्ही जरी कॉर्पोरेट सेक्टर, प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करू इच्छिता तरी पण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इज दी मस्ट थिंग. बिकॉज त्यामधून कळतं की तुम्ही किती इन्फ्लुअन्स करताय, तुम्ही किती लीड करताय तुमच्या ग्रुपला आणि तुम्ही किती एकत्र काम करू शकता. कोणत्याही इन्स्टिट्यूशनसाठी हे इम्पॉर्टंट आहे की तुम्ही एक व्यक्ती म्हणून कसे आहात. सो त्यासाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इज दी की. पर्सनॅलिटी इज दी की फॉर पर्सनल इंटरव्ह्यू अँड स्टडी अँड रिगरस हार्डवर्क इज दी की फॉर क्लिअरिंग एनी एक्झामिनेशन. त्यानंतर आत्ता माझं सिलेक्शन जे झालेलं आहे ते इंडियन नेव्हल अकॅडमीमध्ये झालेलं आहे. केरला येथे ती अकॅडमी आहे. तिथे माझं 6 महिन्यांचं ट्रेनिंग होईल आणि 6 महिन्यांच्या ट्रेनिंगनंतर 1 महिना मला ब्रेक भेटेल आणि 1 महिन्याच्या ब्रेकनंतर परत सब कोर्सेस होतील. जे कोर्सेस कंप्लीट झाल्यानंतर मला माझी फर्स्ट पोस्टिंग भेटेल आणि फर्स्ट पोस्टिंग माझी एक सब लेफ्टनंट म्हणून असेल. सो ही ट्रेनिंग नक्कीच अवघड असणार आहे. जसं माझा प्रवास देखील अवघड होता, मला बरंच काही शिकवणारा होता, तसंच इथून पुढचा प्रवास देखील असणार आहे. बिकॉज ट्रेनिंग, जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ट्रेनिंग ही टफ असते. त्यातल्या त्यात जर डिफेन्स सर्व्हिसेससाठी आहे तर यू विल हॅव टू बी टफ. सो मला तिथे मेंटली फिट, फिजिकली फिट आणि इमोशनली स्ट्रॉंग बनवणार आहेत. सो त्यासाठी ट्रेनिंग ही 6 महिन्यांची जी बेसिक ट्रेनिंग आहे त्यासाठी आहे. मग त्यामध्ये ट्रेन होण्यासाठी आणि एक केपेबल ऑफिसर होण्यासाठी मी सध्या तयार आहे आणि तिथे जाण्यासाठी उत्सुक देखील आहे की ट्रेनिंग कशी असेल. आणि जे आत्ताचे सध्याचे तरुण तरुणी दोन्ही आहेत त्यांच्यासाठी एक मेसेज आहे की तुम्हाला जर काही एखादी गोष्ट करायची आहे
एखादं फील्ड चूज करायचं आहे किंवा एखादा गोल चूज करायचा आहे तर तो लवकरात लवकर करा. जसं की मी 10th डिसाईड केलं होतं. काहीजण 10thच्या आधी करतात, काहीजण 10thच्या नंतर करतात. बट जेव्हा डिसाईड कराल तेव्हा हे डिसिजनसोबत त्याच्यावर प्रोॲक्टिव्हनेस पण येऊ द्या. लाईक फक्त डिसाईड करून थांबू नका, बट त्या गोष्टीसाठी जे काही गरजेचं आहे, लाईक त्यासाठी तुम्हाला जे काही करावं लागेल, स्टडी करावा लागेल, गायडन्स घ्यावा लागेल, फिजिकल एक्सरसाइज करावी लागेल, जे काही गरजेचं आहे ते बघा. एक गायडेड स्टडी करा. गायडेड स्टडी केला तर लवकरात लवकर चांगले रिझल्ट्स भेटू शकतात. आणि डिसिजन इज नॉट राईट ऑर रॉंग अंटिल एफर्ट्स मेक इट. डिसिजन इज नॉट राईट ऑर रॉंग अंटिल एफर्ट्स मेक इट. म्हणजे डिसिजन तुमचा तोपर्यंत चूक किंवा बरोबर नसतो जोपर्यंत तुमचे एफर्ट्स, जोपर्यंत तुमचे प्रयत्न त्यांना बनवत नाहीत. प्रयत्नात कमी पडला तर डिसिजन नक्कीच चुकतो. प्रयत्न जर जास्त केले तर डिसिजन नक्कीच राईट किंवा योग्य ठरतो. सो ह्यांच्यासाठी हाच मेसेज आहे सर्वांसाठी आणि पालकांसाठी देखील, की तुमच्या पाल्याला काय हवं आहे किंवा त्यांना कोणती फील्ड इंटरेस्ट आहे कोणत्या फील्डमध्ये, ती फील्ड चूज करू द्या. त्यांना फक्त तुमच्याकडून काय हवं असतं की सपोर्ट हवा असतो. एखादी गोष्ट अचीव्ह करताना फॅमिलीकडून मेन थिंग आहे की त्यांनी तुम्हाला अपॉर्च्युनिटी देणं आणि त्यासाठी सपोर्ट करणं. जर तुम्ही हे 2 गोष्टी केल्या तर नक्कीच कोणताही स्टुडंट, कोणताही व्यक्ती, कोणतीही तरुण तरुणी त्यांना जे हवं आहे ते अचीव्ह करू शकतात. मी स्नेहांजलीची आई. स्नेहांजली लहानपणापासूनच खूप हुशार होती. म्हणजे अगदी शाळेत घालण्या अगोदरपासून तिची शाळेत जायची गडबड होती. तिला जवळजवळ 2.5 वर्षाची असतानाच आम्ही शाळेत घातलं, जॉय चिल्ड्रन्स अकॅडमीला. नर्सरीपासूनच म्हणजे काही शिकवू दे. आणि विशेष म्हणजे तिला शाळेत घातल्यानंतर पहिल्या दिवशी सुद्धा ती रडली नाही. कारण प्रत्येक मुलाचा गोंधळ असायचा, सगळे रडत असायचे आणि मी तिला तयार करूनच पाठवलं होतं की गेल्यानंतर तुला असं शिकायला मिळणार आहे, तसं शिकायला मिळणार आहे, हे खेळायला मिळणार आहे, हे सगळे आपले चांगले आहेत, असं तसं. म्हणजे तिच्यामध्ये ती मुळातच आवड होती शिक्षणाची. सांगायचा उद्देश हा की पहिल्या दिवशी जर सगळी मुलं रडत होती, ती त्यांच्याकडे बघून मला विचारत होती का रडतायत. मला तर तू सांगितलं सगळं खूप छान आहे, मग बाकीची मुलं का रडतायत. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की तिला इतकी शिक्षणाची आवड होती. नर्सरीपासूनच तिचे म्हणजे म्हणतात ना लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, त्या पद्धतीनं शिक्षणाकडे तिचा ओढा भरपूरच होता. जे शिकवेल ते एका शिकवण्यातच म्हणजे एक पाठी म्हणतात त्या प्रमाणे तिचं होतं. स्पोर्ट्समध्ये पण ती चांगली होती. स्पोर्ट्समध्ये पण तिचे जवळजवळ 120च्या वर स्टेट नॅशनलचे मेडल्स आहेत. वाचनात पण तिला आवड होती. म्हणजे अगदी इंग्लिश मिडियमला होती तरी मराठीचं वाचन, तिचं अवांतर वाचन पण भरपूर होतं. ऍक्च्युली ह्या सर्व गोष्टींमुळेच ती घडत गेली. एक व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर फक्त शिक्षण किंवा फक्त स्पोर्ट्स किंवा फक्त घरातून अशा गोष्टी नाहीत घडवत, तर ते सर्वांगीण विकास व्हावा लागतो. त्यांचं सराउंडिंग तसं ठेवावं लागतं आणि त्या पद्धतीनं तिला मिळत गेला आणि ती घडत गेली. शैक्षणिक क्षेत्रामध्ये पण तिनं युनिव्हर्सिटी टॉपर झाली. स्पोर्ट्समध्ये पण तिनं अतिउच्च शिखरावरपर्यंत गेली आणि आता सुद्धा आफ्टर ग्रॅज्युएशन तिनं जेव्हा हे क्षेत्र निवडलं की मला ऑफिसर व्हायचंय, युपीएससी साठी तिनं तयारी केली. युपीएससीच्या IASच्या एक्झाम्स दिल्या. त्यावेळी पहिल्या वेळी ती क्रॅक नाही करू शकली. त्याच्यानंतर हे CDS एक्झाम दिला, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू झाले आणि त्यामध्ये तिनं चांगलंच यश मिळवलं. तिच्या म्हणजे यशाची तिथं पण पोचपावती मिळाली आपल्याला आणि खरोखरच आम्हाला त्याचा सार्थ अभिमान वाटतो. स्नेहांजली माझी मुलगी. मी स्वतः स्पोर्ट्समन आहे. मी क्रिकेट खेळलोय, कबड्डी खेळलोय, कुस्त्या खेळलोय, जुडो खेळलो आणि कराटे खेळलो. मी त्यातला माझा कराटे हा एक आवडता खेळ झाला आणि त्याच्यापासून मी वाई तालुक्यामध्ये कराटे क्लासेस चालू केले आणि त्या माध्यमातून सर म्हणून इथं सगळ्यांचे परिचित झालो. आजच्या घडीला हाच खेळाचा वारसा स्नेहांजलीनी आर्चरीमध्ये पुढे नेला. आर्चरीमध्ये ती खूप BA पर्यंत खेळली आणि नॅशनल लेवलपर्यंत खेळून तिने 120च्या वर मेडल आणली. प्रत्येक मेडलच्या वेळेला ती थोडी नाराज असायची, मला अजून पुढचं जायचंय हे असायची. तिची ती भूक बघून आम्ही स्वतः भरपूर सपोर्ट केला तिला. म्हणजे आपण म्हणतो की एखाद्याला जर आपण जास्त दिलं तर तो पुढे जातो. त्या पद्धतीने मी तिला सहकार्य पूर्ण केलं आणि त्याचा तिने एक मला रिझल्ट चांगला दिला की त्याच्यात तिने मेडल्स भरपूर आणली. आणि त्यानंतर जेव्हा तिला या स्पर्धा परीक्षेला उतरायचं होतं तेव्हा निर्णय तिचा होता, सहकार्य आमचं होतं आणि सहकार्य केल्यानंतर तिने ते पूर्णत्वाला नेलं
आणि आजचा हा दिवस आमच्यासाठी खूप सुवर्ण का दिवस दिन आहे की ती या पोस्टसाठी सिलेक्ट झाली. आजपर्यंत आमच्यातलं कुणीही या पोस्टवर गेलेलं नाहीये. कुठलं आमचं म्हणजे डिफेन्स याच्यामध्ये कुणीच नाहीये आमच्या पाहण्यामध्ये, माझ्या ऐकण्याप्रमाणे. आणि ह्या वरच्या पोस्टवर गेली त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. आणि अशीच त्या फील्डमध्ये ती प्रगती करत जावं आणि वरच्या पोस्ट घेत जावं ही इच्छा. आपण पाहिलं आजच्या आपल्या महाराष्ट्राची महिला शक्ती या विशेष कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या कुमारी स्नेहांजली ननावरे. भारतीय नौदलात सब लेफ्टनंट या वरिष्ठ पदावर निवड होताना करावी लागणारी मेहनत, तयारी, अपार कष्ट हे सारच त्यांनी आज आपल्याला सांगितलं. भारतीय नौदलात देशाच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळणं ही एक फार मोठी जबाबदारी आहे. मात्र वाईची कन्या सावित्रीची लेक कुमारी स्नेहांजली ननावरे या ही जबाबदारी अगदी चोखरित्या पार पाडतील असा विश्वास समस्त सातारकरांना आहे. संकल्प न्यूज मराठीकडून देखील कुमारी स्नेहांजली ननावरे यांचं मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या भागात अशाच एका आदर्श महिला शक्तीसोबत. तोपर्यंत पाहत रहा YouTube सर्च लिस्टमध्ये सर्वात टॉपवर सर्च होणारं चॅनेल संकल्प न्यूज मराठी.